2-3 दिवसाआधी आमच्या पल्लवीकडे आम्हाला गणपतीचं जेवायला बोलवलं होतं आणि पल्लवीकडचा गणपती खूपच छान असतो म्हणते, डेकोरेशन खूप छान असतं, जेवण खूप छान असतं असं मी ऐकलं होतं. मी पहिल्यांदाच पल्लवीकडे गणपतीसाठी जात होती, तर मी शौनक आणि प्रज्वली आम्ही एक्सायटेड होतो आणि मी शौनकला पहिल्यांदाच पल्लवीकडे घेऊन जात असल्यामुळे त्यासाठी मी एक्सायटेड होती. कारण ते पल्लवीचे 2 मुलं पण जेनझी, माझा मुलगा पण जेनझी, तर मग त्यांचे गेम्स आणि तिची मुलं खूपच क्रिएटिव्ह आहेत, त्यामुळे मला शौनकला यावेळेस पल्लवीकडे नेणं म्हणजे खूप गरजेचं वाटत होतं की शौनकलाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल, वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर शौनक पण इझिली मानला. पण पाऊस खूप होता तर आम्ही डिसाईड नाही करू शकत होतो, पण फायनली आम्ही हिम्मत लावली की चला बा 4 व्हीलर घेऊन जाऊ. कारण पल्लवीचं घर जरा खूपच आतमध्ये आहे आणि मी जरा कधी कधी रात्रीचं जनरली मी घाबरते 4 व्हीलर चालवायला. तर मग आम्ही घरून निघालो. आता बघू शकता तुम्ही बिलकुलच काही विजिबिलिटी नव्हतीच आणि मग रस्त्यात प्रज्वलीला घेतलं आणि शौनक मी प्रज्वली निघालो आम्ही पल्लवीकडे. तुम्ही बघू शकता. मग असं विचारत गेलो. मग पल्लवीने सांगितलं तू ये घराजवळ आणि मग पार्किंगसाठी फोन कर आणि मग मी तुला सांगते की कुठे पार्क करायची, काय पार्क करायची गाडी. असं गेलो. एकदा तर रस्ता विसरलो. मग परत त्या इतक्या छोट्या बोळीतनं परत गाडी टर्न करणं, हे करणं ते करणं, पण फायनली केलं आणि आम्ही पोहोचलो पल्लवीचं घर म्हणजे एकदम हार्ट ऑफ द सिटी म्हणजे रुक्मिणीनगर. तर आम्ही पोहोचलो. असं पल्लवीकडे खूप पाऊस येत होता. ही बघा पल्लवी आम्हाला हात दाखवत आहे. ती सारा आहे, प्रज्ञा मावशी, तिकडून ती सुचिता आवाज देत आहे. पण पल्लवीने एक गोष्ट छान केली होती. एका दादाला तिने स्पेशल गाड्या पार्क करायसाठी ठेवलं होतं. ही आहे पल्लवीची ऑडी आणि पल्लवीच्या घराला खूपच एंट्रन्स आहे. तर आम्ही बाहेरच्याच एंट्रन्समधून गेलो आणि खूप म्हणजे छोटं घर असून तिचं घर खूप क्रिएटिव्ह आहे आणि ते शौनकला खूप आवडलं. मग आम्ही असं गेलो. तिथे खूप साऱ्या मैत्रिणी आल्या होत्या, काही मैत्रिणी येत होत्या. प्रज्वली पण पल्लवीकडे पहिल्यांदाच गेली होती. मी याच्या अगोदर एकदा जाऊन आली होती. आणि बघा तुम्ही बघू शकता हे क्रिएटिव्ह गोष्टी आहे ज्या पल्लवीचे मुलं बनवतात. आणि बघू शकता तुम्ही हे वर जायला अशा तिने स्टेप्स केलेल्या आहे. पल्लवीने खूप छान मेकअप केला होता, एकदम महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल मेकअप. आणि हे पल्लवीचे बाप्पा. आणि बघा हे आहे पल्लवीचं ओपन किचन. हे बघा बाप्पा बघू शकता तुम्ही, छान असं डेकोरेट ओपन किचन. हे तिचे मेडल्स आणि हे तिचं रिक्लायनिंग आणि सोफा आणि हे मागे प्रोजेक्टर आणि हे तिचं छोटंसं गार्डन. आणि पल्लवीला एक सवय आहे की पल्लवीनं जेव्हा झाडांची कटिंग करते ना, पल्लवी छोटे छोटे रोपं लावून ठेवते. मग आम्ही कधीही गेलो तर तिच्याकडनं ती इझिली देऊन देते. असं म्हणजे ती बाकी बायकांसारखी करत नाही. या गोष्टीत पल्लवी फार वेगळी आहे, म्हणजे झाडं द्यायच्या बाबतीत. आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत. ह्या आहे आमच्या मैत्रिणी, मोठे मोठे दिग्गज होते इथे. राधा डेकेकर, धर्माडे मॅडम, सुचिता, दामिनी आणि चालू होता आपला तोंडाचा पट्टा चालू झाला होता. आणि पल्लवीच्या घरचा मेनू पण खूप छान होता. म्हणजे तिच्या घरी फॉर्मल जेवण आदल्या दिवशीच झालं होतं. हे फक्त मैत्रिणींना बोलवायचं होतं म्हणून आणि एकाच वेळेस इतकं मॅनेज होत नाही म्हणून तिने हा दुसऱ्या दिवस ठरवला होता. तर जेवायला होता आलू बोंडे, दहीवडा, गुलाबजामुन आणि पाणीपुरी. आणि ही शौनक दादाची रूम बघत आहे. हा आहे श्लोक दादा. त्याच्या रूम तुम्ही बघू शकता. एकदम बघा सगळंच असं क्रिएटिव्ह 3D प्रिंट्स आणि काय 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 पोरं करतात. एकदम जेन्झीवाली रूम होती. आणि हे शौनकचं फेवरेट हॉट व्हील्स वगैरे. आणि त्याच्याकडे 3D प्रिंटर पण होता, AI वगैरेवाला. म्हणजे मला तर नावही माहीत नाही. हे एकदम पदर खोसून आम्ही आता पाणीपुरी खायला सुरुवात झालो. आणि मग आमची पाणीपुरी बघता सगळ्यांनी खूप गर्दी केली. पण तुम्हाला माहीत आहे अशी पाणीपुरी खाण्यात बिलकुल मजा येत नाही. पाणीपुरी खाण्यात मजा केव्हा येते, जेव्हा तुम्ही एकटेच असता, एक पाणीपुरी तोंडात, एक प्लेटमध्ये, एक दादाच्या हातात. आणि ते जे प्रेशर असतं ना, ते प्रेशरशिवाय पाणीपुरी खाण्यात मजा नाही. ज्यांनी पाणीपुरीचं प्रेशर हँडल केलं तो लाईफमध्ये कुठलंही प्रेशर हँडल करू शकते. बघू शकता आता तुम्ही. ह्या अशाच आहे आमच्या मैत्रिणी. आम्हाला पाहिजे मग तसं करते. बघा ही पल्लवी आहे, बघा कशी नटून पटून नट्टापट्टा केलेला आहे तिने. आणि मग काय गोष्टीचा बाजार. आणि ह्या मग आल्या सुरेखाताई आमच्या. आणि प्रज्वली. हे मुलांच्या रूममध्ये होतो, आम्ही दाखवत होतो. आणि मग शौनकला खूपच आवडलं पल्लवीचं घर. आणि शौनकने मला म्हटलं की आता तू मला घेऊन जात जा तिच्याकडे, कधीतरी सोडत जा. जनरली शौनक असं म्हणत नाही. आणि हे बघा मग गोष्टीचा बाजार.
आणि मला खूपच असं मला कोणीतरी काहीतरी चिडवत होतं, म्हणून मग मी एकदम असं तोंड वगैरे लपवून घेतलं. पल्लवी बघा सतत हसतमुख, किती थकली असेल, जॉबवरून आली, लेक्चरर आहे ती, तरी चेहरा आपला हसतमुखच असतो. नवीन नवीन मैत्रिणी भेटतात, तिच्याकडे झाडं बघा किती आहे टेरेसला. ही आमची संगीता ताई. आणि हे काहीतरी दामिनीची कंप्लेंट सुचितानी सुरेखाताईजवळ केली होती, आणि हे सुरेखाताईंचे मिस्टर, आणि त्यांनी मग ओळख करून दिली. आणि माझी ओळख तर आजकाल करूनच नाही द्यायला लागत, मग मनानं सांगितलं नाही म्हटलं तर सगळे ओळखतात. ही लीनाताई आमची, ही सोयराबाई होती म्हणते आता छावामध्ये. आणि बघा हे असं सगळेजण नाश्ता करत आहे. आमचा नाश्ता वगैरे झाला होता आणि पाऊस होता. गोष्टीमध्ये आम्ही रमून गेलो, पण असं झालं की निघायला मनही होत नव्हतं, गोष्टी सोडणं. मग तेच एक्झिबिशनच्या गोष्टी झाल्या. ह्या सगळ्या इथे एक्झिबिशन घेणाऱ्या बाया होत्या, यांच्याच एक्झिबिशनचं मी प्रमोशन वगैरे करत असते. आणि मग तेच आम्ही बोलत होतो सुरेखाताईन मी, की विनाकारण नाही, पण एक्झिबिशनला गेलं की खर्च वाढतो, असं तसं काहीतरी असं कॉमेडी चालू होती. पण ग्रुपमध्ये असं आहे की सगळ्या कितीही काही करत असेल तरी एकमेकींना वेळ पडेल तेव्हा अशा सपोर्ट करतात, आणि त्यामुळेच हा ग्रुप इतका हॅपी आहे. आणि प्रत्येकाची आपली वेगवेगळी काहीतरी आयडेंटिटी आहे ग्रुपमध्ये, प्रत्येकच जण वेगळं काहीतरी करत आहे. आणि ही माझी प्रज्वली होती. हे बघा ती सेल सांगत होती, इकडे एक्झिबिशन आहे, इकडे साड्या सेलमध्ये कुठे मिळते. असं करून सगळं असं छान मस्त मज्जा आली. दिवस फ्रेश गेला एकदम, रात्र एकदम फ्रेश. आणि सगळं जेवण वगैरे करून आता आम्ही निघायच्या तयारीत होतो, सगळ्यांना बाय करत होतो. पण ही जी आमची सुचिता ताई आहे बालकल्याणवाली, हिचं काही भाषण संपत नाही. तर मग असंच ती काहीतरी सांगत होती बघा, ती काहीतरी तिचे अनुभव सांगत असते. ती पण वातावरण एकदम खेडीमेडीचं करून टाकते. आणि असा होता मग पल्लवीच्या घरी जेवणाचा दिवस. भेटूया परत.